सध्या आता माळशेज घाटात आहे. निम्मा पार केला आहे. वाड्याला गेलो तिकडे ट्रेनच्या घरी आणि आता चाललं आहे लेण्याद्री ओझर मार्ग डायरेक्ट नगर. चला. अरे बापरे कसा विषय माळशेज. विषय हार्ड. पावसाळ्याच्या आधी एवढा रोड करून घ्या जमलं तर. टनेल माळशेज घाट ही पडणार आहे पावसाळ्यात. इथं थांबू आपण. पुढं इथं बी आहे बघ स्पॉट. उन्हाळ्यातील माळशेज घाट कसा ओसड पडला आहे बघा. पावसाळ्यात एक नंबर असतं विषय. आलं तर दाखवलं मला मी पावसाळ्यात कसं असतं ते. हे काय खालून हे पण पडायसारखं झालेलं आहे. पावसात पडल. पावसाळ्यामध्ये इकडे कोणी येऊ नका. सांगतात नाही काय होईल ते. हे असा आहे नजारा माळशेज घाटातला. आम्ही वाड्याला गेलो होतो तर येताना थांबलोय घाटामध्ये. असा विषय आहे. झाले 3 बॉटल पाणी पिले ते माणसाचे का आपल्या 2 किती आणलेले होते. 3 लिटर पाणी होतं कमी पडलं. हवत पाहिजे तिथं थोडा तो तसा ते कुंडी असे ना आडवी. अयो ये हमारा ड्राइवर और ये हमारा दोस्त. फिरल्याशिवाय मजा नाही हो. फिरायला पाहिजे. आता आम्ही आलोय लेण्याद्रीला. हे आमचे मित्र हरिश्चंद्रगड लेण्याद्रीला आलोय. माकडं तुम्हाला त्रास देतो. त्याला खायला द्यावं लागतंय. तिकडं आहे गिरजात मग. आरवण चिंतामणीचे गाव देवांचे देते बाहू ठाणे जात वरच सकळ मंडळी.
हा ही डोली आहे, ज्यांना चालतात ना त्यांना डोलीमध्ये आणतात वरती. ने पण आहेत. इकडे गणपतीचं मंदिर आहे आतमध्ये. नाही करावं लागेल किंवा काहीतरी गावीच पाहिजे उद्योग झाला म्हणजे काही स्टेप शिकायला नाही ना आपल्याला. काय म्हणतोय म्हणून म्हणतोय जोपर्यंत जवानी आहे तोपर्यंत फिरून घ्या, नाहीतर असं होतं डोलीमध्ये बसून जावं लागतं. गावाला जागा आहे, 50 रुपये घेतात आणि इथून सरळ गेल्यानंतर वरती दुकानावर आहेत दोन्ही साईडला आणि मंदिराकडे रस्ता जातो. चलो बाय. आता आम्ही चाललोय ओझरला, ओझरच्या गणपतीला. ओझरचं गणपती मंदिर, इथं पार्किंग एरिया, इकडे महादेवाचं मंदिर आहे. ओम नमः शिवाय. हे आहे ओझरचं गणपती मंदिर. मी असल्यावर काय पण होतं रे, फक्त आपलं भीमाशंकरला जायचं राहिलं ना, लांब होतं.